सराईत गुन्हेगार हा संशयितरित्या वावरताना मिळून आल्याने क्राईम ब्रँच युनिट 2च्या पोलीस पथकाने घरफोडी करणाऱ्या संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्याकडून सोन्याच्या कानातील बेल, सोन्याच्या 3 अंगठ्या, लक्ष्मी देवीची चांदीची मूर्ती असा एकूण 41,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राहुल भगवान खाडे, वय वर्ष 25, राहणार गुलाबवाडी, मालधक्का रोड, देवळाली गाव, नाशिक असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या घरफोड्यांच्या गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांनी सूचना केल्या होत्या। त्याच अनुषंगाने क्राईम ब्रँच युनिट 2चे पथक दिनांक 9/8/2024 रोजी पोलीस हवालदार मनोहर शिंदे, विशाल कुवर, समाधान वाजे, महेश खांडवाले, तेजस मते गस्तीवर असताना महेश खांडवाले व तेजस मते यांना मिळालेल्या बातमीनुसार राहुल भगवान खाडे, वय वर्ष 25, राहणार गुलाबवाडी, मालधक्का रोड, देवळाली गाव हा पातळी फाटा येथे संशयितरित्या मिळून आल्याने त्यास क्राईम ब्रँच युनिट 2च्या कार्यालयात अजून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली विचारपूस केली असता त्याने सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील बहुलेमाळा, पिंपळगाव, बहुला येथे चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून सोन्याच्या कानातील वेल, सोन्याच्या 3 अंगठ्या, लक्ष्मी देवीची चांदीची मूर्ती असा एकूण 41,300 रुपयाचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कारवाई नाशिक पोलिसांच्या आदेशाने क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकाने ही कारवाई केली आहे। न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक।